इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणनं वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा आराफींची त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. ते अंतरिम नेतृत्व परिषदेच्या कायदेतज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. अंतरिम परिषदेमध्ये अध्यक्ष मसूद पेझेशकियान, मुख्य न्यायाधीश गुलाम हुसेन मोहसेन एझई आणि पालक परिषदेमध्ये एका धर्मगुरूचा समावेश आहे. अयातुल्लाह अलीरेझा आराफी हे पालक परिषदेतील धर्मगुरू असणार आहेत आणि त्यामुळे आराफी यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. जोवरती खामेनींचा उत्तराधिकारी निवडला जात नाही तोवरती आराफींवरती ही जबाबदारी असणार आहे. इस्रायलने इराणमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचा फटका हा विद्यार्थ्यांना बसलाय. इस्रायलच्या आतापर्यंतच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये 140हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर इराणच्या करमानशाह शहरातील रझी विद्यापीठावरती डागलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलंय. आणि याआधी काल दक्षिण इराणमधील हार्मुझगान या प्रांतातील बिनाब शहरामध्ये असलेल्या एका मुलींच्या शाळेवरती अमेरिका आणि इस्रायलनं एअर स्ट्राईक केला. या भीषण हल्ल्यामध्ये 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनींचा खात्मा झाल्यावरती आता इराणमधील सद्यस्थिती दाखवणारे सॅटेलाइट फोटो हे समोर आलेत. खामेनींचा तेहरानमधल्या राजा प्रासादाची 2 दृश्य ही अमेरिकेनं जारी केलेली आहेत. तर तेहरानमधला 2025 मधला राजप्रासाद आणि क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केल्यावरती तोच राजप्रासाद हा बेचिराग झालेला दिसतोय. आणि या राजप्रासादामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचीही सरकारी निवासस्थानं होती. हे सगळेच मारले गेल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेची विमानवाहू नौका USS अब्राहम लिंकनवरती हल्ला केल्याचा दावा हा इराणनं केलेला आहे. USS अब्राहम लिंकन 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचं इराणनं म्हटलेलं आहे. तर USS अब्राहम लिंकन सध्या अरबी समुद्रामध्ये तैनात आहे आणि ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमानवाहू नौका असून एकाच वेळी 100 फायटर जेट विमान वाहून नेण्याची तिची क्षमता आहे. दरम्यान इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळलेला आहे. इराणचे मिसाईल हे आमच्या युद्धनौकेच्या जवळही आलेले नाहीत असा दावा अमेरिकेनं केलेला आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती संयुक्त लष्करी कारवाई करत आता इराणच्या नौदलाला देखील टार्गेट करायला सुरुवात केली आहे. इराणच्या महत्त्वाच्या कोणार्क बंदराला निशाणा बनवलाय आणि या बंदरावरती असलेल्या इराणच्या फ्रीगेट्सवरती क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. या हल्ल्यामध्ये इराणी नौकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असून आता जमिनीनंतर देखील समुद्रातही युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणनं पार्शियाच्या खाडीमध्ये प्रवेश करण्याचा अमेरिकन नौदलाचा रस्ता हा रोखलाय आणि त्यामुळे इराण आणि अमेरिकन नौदल समुद्रामध्ये आमनेसामने येण्याची भीती ही वर्तवली जाते. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं आक्रमक पवित्रा घेतलाय. रणनीतीदृष्ट्या महत्त्वाच्या हार्मुझ आखातामध्ये थेट ओमानच्या तेल टँकरवरती हल्ला केलाय. तर स्कायलाइट नावाच्या ओमानच्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. या तेल टँकरवरती एकूण 20 क्रू मेंबर्स होते आणि ज्यामध्ये 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं रेडिओद्वारे होर्मुझ खाडीतून जाणाऱ्या या जहाजांना इशारा दिलाय आणि इराणनं अधिकृतपणे हा मार्ग बंद केला नसला तरी तिथून जाण्यास परवानगी नाही असे मेसेज या जहाजांना देण्यात आलेले आहेत. आणि यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाणारी वाहतूक ही थांबवल्याची माहिती आहे. खामेनी यांच्या मृत्यूची झळ भारताला देखील बसण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम भारताच्या तेल, शेअर बाजार आणि सोनं चांदीच्या किमतीवरती दिसू शकतो. याला कारण म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग असलेला होर्मुझ स्ट्रेट बंद होण्याची भीती आहे. जर हा मार्ग बंद झाल्यास भारताला दर महिन्याला होणाऱ्या तेल पुरवठ्याचा अर्धा भाग हा धोक्यात येईल. जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये भारतानं आपल्या आवश्यकतेपैकी सुमारे 50% कच्चं तेल याच मार्गाने आयात केलं. जर हा मार्ग बंद झाला तर कच्च्या तेलाचा पुरवठा हा अचानक कमी होईल आणि पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढतील. इराण आणि इस्रायल युद्धामुळे इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहे. या युद्धामुळे भारतामध्ये जवळपास 444 उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्रायल युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला फटका बसलेला दिसतोय आणि दरम्यान काल देखील भारतातील 400हून अधिक उड्डाणं ही रद्द झालेली होती आणि यानंतर हवाई वाहतुकीला मोठा फटका बसलाय. आज मुंबई विमानतळावरून येणारी 58 आणि जाणारी 67 अशी 125 विमानं ही रद्द झालेली आहेत आणि याशिवाय एअर इंडियानं उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मध्य पूर्व आशियात जाणारी सर्व विमानं ही रद्द केली आहेत.
इराण इस्रायल युद्धादरम्यान जोधपूरमधील 120 भाविक हे दुबईमध्ये अडकलेले आहेत. दुबईतील राम मंदिर दर्शनासाठी गेलेले असताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. भाविकांकडून मोदी सरकारला तात्काळ मदत करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर अडकलेले भाविक 55 ते 60 वर्ष वयोगटातले आहेत. आणि एक मोठी अपडेट पाहूयात. आखाती देशामध्ये महाराष्ट्राचे तब्बल 382 नागरिक अडकलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वाधिक 142 नागरिक हे सध्या अडकलेले आहेत. त्याबरोबरच पुण्यातले 110, सांगलीतले 30, नाशिकमधले 28 आणि ठाणे जिल्ह्यातले 26 नागरिक हे सध्या आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत. महाराष्ट्राचे अडकलेले 382 नागरिक हे 18 विविध जिल्ह्यांमध्ये तिथे अडकून पडलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातलेही 10 नागरिक हे आखाती देशांमध्ये सध्या अडकल्याचं माहिती ही समोर येते. आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर एक मोठी बातमी समोर येते. खामेनी यांचा मुलगा मोस्तबा खामेनीचाही मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. इराणी माध्यमांनी हा दावा केलेला आहे. इस्रायली हल्ल्यामध्ये मोस्तबा मारल्याचा दावा या मीडियानं केलेला आहे. तर वडील अयातुल्ला खामेनींसह मोस्तबा मारला गेलेला आहे असा दावा इराणी मीडियानं केलेला आहे. मोस्तबा खामेनीला अयातुल्ला खामेनींचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. मात्र आता त्याच्या मृत्यूची बातमी ही सध्या समोर येते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणवरती शोककळा पसरली आहे. एकीकडे इराणमधील तेहरानमध्ये नागरिकांनी रस्त्यावरती उतरतच दुःख व्यक्त केलंय आणि यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे झांझान शहरामध्ये नागरिकांनी रस्त्यावरती उतरत संताप व्यक्त केलाय. अजीम लीडर को आज हम लोगों ने खो दिया है और ये कोई पहला मौका नहीं है जब हमने किसी लीडर को खोया हो, मगर हाँ, हम दुनिया वालों से इतना ज़रूर कहना चाहेंगे कि इस अजीम लीडर की मौत हम भूले नहीं है और ये बात हम अपनी नस्लों को ही बतलाएंगे और हमारी नस्लें इस बात को हमेशा याद रखेंगी कि किस तरीके से रोज़े की हालत में हमारे अजीम लीडर को धोखा दे करके अमेरिका और इस्रायल जलील लोगों ने शहीद किया है. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम आता सर्वत्र दिसत आहेत. इस्रायल आणि इराणमध्ये अजूनही हल्ले प्रतिहल्ले हे सुरूच आहेत आणि अशातच सीबीएसई बोर्डानं मोठा निर्णय घेतलेला आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे सीबीएसई बोर्डानं 2 मार्चपासून होणाऱ्या परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. त्या परीक्षाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं सीबीएसई बोर्डानं स्पष्ट केलेलं आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे दुबईतील अनेक आंतरराष्ट्रीय विमानं ही रद्द झालेली आहेत आणि यामुळे दुबईमध्ये अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्स हे अडकलेले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता, सोनल चौहान, त्याबरोबरच तमिळ सुपरस्टार अजित कुमार दुबईमध्ये अडकलेत. बंगाली अभिनेत्री सुभाश्री गांगुली आपल्या मुलासोबत सुट्ट्या साजरा करण्यासाठी दुबईमध्ये गेलेली होती. अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही देखील दुबईमध्ये आहे.